दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची बीड जिल्ह्यातील टोळीघातक शस्त्रासह लातूरात जेरबंद। लातूर याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे औसा, किल्लारी भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्यावरून सदर घटनांना प्रतिबंधक करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा, किल्लारी भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूरचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी सतर्क पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करून रात्रग्रस्तमध्ये स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। दरम्यान दिनांक 2 ते 3 ऑगस्ट 2025च्या दरम्यान पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली की शिवली मोड व सिंगाळा येथे एक 4 चाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने औसा व भादाचे रात्रग्रस्त वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांच्या मदतीने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले। सदर वाहनातील इसमास ताब्यात घेतले। त्या वाहनातून 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। उर्वरित 5 संशयित इसमांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नाव 1 रिहान मुस्तफा शेख वय 20 वर्षे राहणार गौतमनगर परळी तालुका परळी जिल्हा बीड, 2 अनवर खां जलाल खां पठाण वय 24 वर्षे राहणार गौतमनगर परळी तालुका परळी जिल्हा बीड, 3 हफीज मुमताजुद्दीन शेख वय 36 वर्षे राहणार आझादनगर परळी तालुका परळी जिल्हा बीड, सादेक मोहम्मद यासीन मोहम्मद वय 44 वर्षे राहणार जुना बाजार बीड तालुका बीड, फारुख नबी शेख वय 27 वर्षे राहणार बार्शी नाका बीड असे सांगितले। त्यांच्या ताब्यातील 4 चाकी मालवाहू अशोक लिलॉन टेम्पो क्रमांक MH44U 3298 ची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडासाठी लागणारे साहित्य 1 लोखंडी कोयता, 1 धारदार चाकू, 2 लाकडी दांडके, 1 लोखंडी पार, 2 लोखंडी कटावणी, 1 स्टील रॉड, 1 लोखंडी कोयता, 1 धारदार चाकू, लाकडी दांडके 2, 1 लोखंडी पार, 2 लोखंडी कटावणी, 1 स्टील रॉड, 1 चौकोनी स्टीलचा पाईप, 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर प्लेट, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लिलॉन कंपनीचा टेम्पो असा एकूण 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लिलॉन कंपनीचा टेम्पो व 4 मोबाईल जुने वापरते एकूण किंमत अंदाजे 7,71,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे। आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल असून तपास सह पोलीस निरीक्षक महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत। औसा आणि भाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली। सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण 5 संशयित इसम मिळालेले आहेत। त्यांची नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राहणार परळी बीड, अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड, हाफिज शेख परळी बीड, सादिक मोहम्मद जुना बाजार प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट बीड आणि फारुख नबी शेख असे 5 लोक आपल्याला घातक शस्त्रांशी ज्यामध्ये कटावणी, कोयता, लाकडी दांडके, स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आलेले। ते 5 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही 3 लोक जे होते अजून 3 लोक होते एकूण 8 आरोपी होते। ते 3 लोक पळून गेलेले आहेत। त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे। दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी, भादा, औसा, रेणापूर, चाकूर, मुरुड या पट्ट्यांमध्ये
दुकाने, काही सिगरेटची दुकाने, गुटख्याची दुकाने, बार, घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून सगळ्या ह्या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 टीम, औसा पोलीस स्टेशनचे टीम, बाधा पोलीस स्टेशन टीम आणि बाकी जे लगतच्या जिल्ह्याच्या बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे आहेत त्यांच्या टीमा रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि हे मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते. त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा, बाधा हे दोन्ही पोलीस स्टेशनचे रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंधाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते, काही लोकांनी एक 4 चाकी मालवाहू वाहन टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.